वर हात सगळ्यांचे वा विठ्ठल क्षत्रिय मुलावतम राजाधिराज महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री महाराज छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सनातन हिंदू धर्म की आलाप निरंजन आदेश करायचा आलाप निरंजन हर हर मागची मंडळी विनंती आहे थोडे थोडे पुढे सारखा 11 पर्यंतच कीर्तन करायचंय त्या मधल्या जागा भरा जा आज आपल्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याची पुण्यतिथी आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सारखा पुरुष मंडळी पुढे सारखा थोडे थोडे पुरुष मंडळी म्हणतो महिला मावल्यांना नाही आणि तुम्ही तशा तरी बसलेला धन्यवाद धन्यवाद या या पुढे हाय हाय रे रे आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष गैनी निवृत्ती सन मनमाजे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पाये तयाची सांगा वटेश्वर विसोबा खेचर माझा नमस्कार म्हणे नामा ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पायी तयाची पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पाया
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो बाबा झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो बाबा झालो पुनि पुनि कीर्तने वो सुनी वो सुनाई पुनि पुनि कीर्तने वो सुनी वो सुनाई आए पुनि पुनि कीर्तने वो सुनी वो सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदर्शन श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय मन माझे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पाये तयाची पावन प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे। या विश्वाला ज्यांनी काकडा दिला आणि वयाच्या 5व्या वर्षी पंढरीच्या राजाला भगवान परमात्म्याला विश्वाच्या मालकाला हाताने नैवेद्य खाऊ घातला ते भक्त शिरोमणी नामदेव महाराजांची दिव्य अक्षर कीर्तनाकरिता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। बरेच महाराजांचा गाथा आहे त्याच्यात काही संत प्राभंग आहे वा पण हा सबंध वारकरी परंपरेचा उगम जिथून आहे तिथून नमन करायला सुरुवात केली। विठाला पहिलं नमन आदिनाथ आदिनाथ भगवान शंकराला पहिलं वंदन आहे। 3 चरण आहे पण 11 महात्म्यांना नमन आहे। विठाला आदिनाथ भगवान शंकर उमा माता पार्वती आदिनाथ उमा वा मच्छिंद्र गोरक्ष मच्छिंद्र गोरक्ष मोठी गंमत आहे असे बाबा महाराज सातारकर म्हणायचं। माऊली महावैष्णव मोठी गंमत आहे। हे नार नार हे नार सोबदार बाबा थोडे तिकडे सारखा धक्का लागायची शक्यता लई नाम नका जाऊ ना इकडे आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष गैनी निवृत्तीस नमन माझे। पहिल्या चरणात आदिनाथ उमा विश्वाचे मालक भगवान आदिनाथ आहे। जगाची माता जगतजननी माता पार्वती आहे। आदिनाथ उमा आणि गुरु शिष्य जोडीला मच्छिंद्र गोरक्ष गैनीनाथ निवृत्तीनाथांना नमन। पहिल्या चरणात 6 महात्म्यांना वंदन आहे 6 विभूतींना वंदन आहे। हे झालं अभंगाचं पहिलं चरण। ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पायी तयाची आहे। दुसऱ्या चरणात 3 महात्म्यांना वंदन आहे। हे झालं अभंगाचं दुसरं चरण। आणि तिसऱ्या चरणात हा चांगा बटेश्वर 14 वेळा काळालाही तपास न लागू देणारे वा आणि आपलं भाग्य आहे आपल्या जवळ पुणतांबा गाव आहे बरोबर ना। आणि त्या पुणतांब्यात जे समाधीस्थ झाले ते योगीराज चांगदेव महाराज आहे। चांगा बटेश्वर विसोबा खेचर स्वतःच्या गुरुवर्यांना चांगा बटेश्वर विसोबा खेचर माझा नमस्कार म्हणे नामा। तिसऱ्या चरणात 3 विभूतींना वंदन आहे। 3 चरणाचा अभंग आहे पण 11 विभूतींना वंदन आहे। विठाला अशा निमित्त हा धडाडून पेटलेला यज्ञ आहे हे सर्वांना ज्ञात आहे। तरी पण धडाडून म्हणले का हसूच येतो तुम्हाला। पहिली सवय तुम्ही नका थांबू ना बाबा वळा तुम्ही लागलं तर शेवटची भैरवी मी वाजवील पेटी तुमचा हात दुखला तर काळजी करू नका। आमच्या अंबादास बाबा करता जोरात टाळी वाजवा। ये 3 बसरेले याच्यातलं हे लई चाबर दिसते
आणि एक आता हे बाळ इकून दगड फेकून आणत होत वा वा सगळं आनंदमय भक्तिमय वातावरण आहे आलाक निरंजन सगळे म्हणा आदेश आलाक निरंजन बस सगळे उरले सुरले भुतळे बितळे निघून जाते मला त्या मंत्रातच ताकद आहे विठ्ठल कशा निमित्तानं ईश्वर निष्ठांची मांदियाळी एकत्रित आलेली आहे हे सर्वांना ज्ञात आहे तरी पण भक्ताचं हे कर्तव्य आहे ओम चैतन्य कानिपनाथ मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्यांच्या कृपाशीर्वादानं हा यज्ञ चालू आहे ते हरिभक्तपरायण गुरुवर्य गणपत महाराज कोकाटे यांच्या प्रेरणेनं व हरिभक्तपरायण भाऊराव महाराज वैराळ बाबांना आल्याला भेटलो आणि परमपूज्य काकडवाडी संस्थान भाऊ म्हणजे सगळंच आहे आपला भाऊ धावपळीमुळे आले नाही तर येतातच भाऊ हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज झुरळे आळंदीपासून त्यांचं आमच्यावर प्रेम आहे यांच्या मार्गदर्शनाखाली कानिपनाथ मित्र मंडळ आशापुरी घोटेवाडी बरोबर आणि वस्ती कोणती कारवाडी टाळी वाजवा यांच्याकरता धन्यवाद यांच्या सहकार्यानं अखंड हरिनाम सप्ताह उत्सव किती मोठा असू द्या पण गुणीजनांशिवाय शोभा नाही टाळी वाजवा गुणीजनांकरता आमचे फार जुने संबंध आहे 11-12 वर्षापासून आळंदीतून जसं मी आलो तेव्हापासून बापजी महाराज म्हणजे बाबासाहेब महाराज बापजी काय नाव कोणालाही असतं का वारकरी संप्रदायामध्ये एकच व्यक्ती अशी की ज्यांना बापजी म्हणतात ते बाबासाहेब महाराज गायकवाड आहे मग साधा सरळ जगणं आहे वारकरी जीवन आहे वारकरी वा असं गोड महाराजांचं व्यक्तिमत्व आहे जो राग गायला तो भटियार राग होता ना थोडा थोडा राग मलाही येतो चौकदार वा हरिभक्तपरायण महाराजांकरता जोरात टाळी वाजवा महाराज कीर्तनकार सुद्धा आहे एका कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभ्या राहण्याकरता दानत लागती काय लागती नाही तर दोन जावा टाळी द्यायची तर जोरातच द्यायची द्या ना मग आता आज तर आपल्या स्वराज्याच्या धाकल्या धान्याची पुण्यतिथी आहे शेवट आपण शंभू चरित्र घेणार आहे मग टाळी अशी खनखनच वाजली पाहिजे चाबऱ्या बर का वा चालू चालू मध्ये घ्यावं लागतं बाबासाहेब महाराज वा शांताराम महाराज गोड जीवन आहे तुमचं वारकरी भानुभाऊ ही सगळी गोड मंडळी व सरळ सरळ वागणारी हरिभाऊ महाराज सरळ सरळ वागणारी वारकरी मंडळी आहे शांताराम महाराजांकरता जोरात टाळी वाजवा भानुदास भाऊंनी लय गोड पंचपती केली बरं का गोडच गोड गोडदा आणि ह्या आपला अक्षय दादा ना युट्यूब वाला एक कानातली बाळी काय दिसते तू पुढे ये रे बाबा ती बाळी दिसली पाहिजे पुढे लय गोड आहे तो बाबांचा परिचय बास सगळे नाथ नवनाथ महाराज की जय नवनाथ महाराज धन्यवाद हरिभाऊ महाराजांचं सरळ सरळ परमार्थ आहे म्हणून एवढं रत्न भगवंतानं त्यांच्या पोटी दिलं याला पाहून माझ्या भैयाचीच आठवण आली माझा रेपाळे भैया तो क्लास करत होता मारुती बाबांकड पण त्याच्या वडिलांनी आणला माझ्याकडे महाराजांना माहित आहे आणि 3 तास अशी बसून रियाज केलेली असा चपळ गोरा आहे कोपरगाव तालुक्यातला आणि हे एक लेकरू त्याचीच मला आठवण आली गोडे बर का हस ना अरे लय चाप दिसत येत गोड गोड हसलं पुन्हा त्याने गोडे लय गोडे माझ्या भैयाचीच आठवण आली विठ्ठल माझा ज्ञानू सुद्धा या ठिकाणी आहे ज्ञानू तुझी तब्येत बरी का नवीन जन्म झाला ज्ञानूचा बरं का वा बोनस म्हणून आयुष्य दिलं भगवंताना या बाबड्याचा आवाज छान आहे बाळ नाव काय तुझं अभिजित वा उद्या अभिजित दादाचं कीर्तन आहे ना आपलं हा आहे अभिजित अभिजित दादाचं गोड वाजव ना चौबदार बाबा भालदार बाबा मिशीचा खटकन पेळ दिलेला छत्रपतींच्या स्वराज्यातली माणसं आहे रुबाबदार बाबांचं वय किती आता तरी 80 अजून किती वर्ष आयुष्य बावेता या कोळा माझी या सगळा हरीच्या दासा बाबा तुमच्या चरणी वंदन बाबा तुमच्या चरणी वंदन आमचे विनेकरी बाबा वंदन बाबा तुम्हालाही वंदन बाबा वंदन आणि विनेकरी बाबा पहाऱ्याचा विनय तुमच्याकडे तुम्हाला वंदन बऱ्याच ठिकाणी सप्ते चालू आहे पण पहारे बंद आहे ज्याचा पहारा त्याला हाक मारायची इकडे ये तो तसाच निघून जातो जसं त्याला यम दिसलेला आहे पण इथं मात्र कडक पहारा चालू आहे आणि तरुणांकरता जोरात टाळी वाजवा अंबादास महाराज पेटीवर आहे आणि सगळं सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांनी फोन केला आमचे भाऊराव बाबा ना त्यांच्या सगळ्यांच्या वतीने कमिटीच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला सूरज दादाची एकदम सुंदर सिस्टीम आहे
बटन एवढे आहे की मग डोकं बंद पडतं. पण मस्त बरोबर फिरवतो. नाही तर काही काही साऊंड सिस्टीम वाले बटनापर्यंत हात नेतात पण फिरवण्याची दानत होत नाही त्यांची. सिस्टीम एवढी गोड आहे असं वाटतं माईक बरोबर घेऊन जावा. विठ्ठला अकरा पर्यंतच कीर्तन करायचं आहे. हे चैतन्य कानिपनाथ बाबांचा दरबार आहे वा. आणि सर्व नाथामध्ये ऐश्वर्य संपन्न नाथ चैतन्य कानिपनाथ महाराज. ऐश्वर्य संपन्न आत्ताच्या डिजिटल युगात ज्याला सेलिब्रिटी म्हणतात का त्या काळातले चैतन्य कानिपनाथ महाराज म्हणजे सेलिब्रिटी. हत्तीवरच चाललं होतं हत्तीवर. आणि बरोबर 700 शिष्य असायचे किती. आणि जेवढा चैतन्य गहिनीनाथ महाराजांचा वारकरी संप्रदाय प्रति सिंहाचा वाटा आहे तेवढाच चैतन्य कानिपनाथ महाराजांचा सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून 700 शिष्य बरोबर असायचे. स्त्री राज्यात ज्या वेळेला गेले 700 शिष्य बरोबर होते कानिपनाथ महाराजांचे. आणि गुरु गोरक्षनाथांनी स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथांना जसं आणलेलं आहे तसं चैतन्य कानिपनाथ महाराजांनी गोपीचंद राजाच्या नगरीतून घोड्याच्या लिधीतून ज्ञानेंद्रनाथांना वर काढलेला आहे. हा नाते नाते हा गजर लय महत्वाचा आहे. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. वर हात सगळे जेव्हा प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगळं आहे महाराज. आज शैली शिंगी परिधान केलेले चैतन्य कानिपनाथ महाराज. हा अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदे. इंद्र सुद्धा ज्यांच्या पुढे नतमस्तक होतो ते चैतन्य कानिपनाथ महाराज. मायबा दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्यांचे आवडते शिष्य कानिपनाथ महाराज. आणि मडीला ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ तप करायचे खरं त्यांना मडीला थांबायचं होतं. कोणाला दादा गुरुंना बाबा मच्छिंद्रनाथ. पण कानिपनाथ महाराज आणि त्यांचे 700 शिष्य बरोबर हत्तीवर त्यांची मिरवणूक आणि सगळा गोंधळच गोंधळ. सनायाम चौघडे त्यावेळेला बाबा म्हणाले बाबा कानोबा आवडतं नाव त्यांचं कानोबा तू मडीला थांब मी जातो मायबाला. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. ज्यांच्या ताब्यात आहे ज्याला भूतबाधा झाली पंढरपूरच्या देवानं भक्ती द्यायची मुक्ती द्यायची. आळंदीच्या देवानं ज्ञान द्यायचं. देहूच्या देवानं वैराग्य द्यायचं. पैठणच्या देवानं शांती द्यायची. आणि मडीच्या देवानं कानिपनाथ बाबांना भूत उलटे करायचे. डिपार्टमेंट वेगळं आहे. अलक निरंजन 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 अलक निरंजन. ते कसं नाचतंय पहा. वा वा वा. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन हे अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. चैतन्य कानिपनाथ महाराज की वा. चैतन्य कानिपनाथ महाराजांचा हा दरबार आहे. हा अभंग ज्यांचा आहे ते भक्त शिरोमणी नामदेव महाराज आहे. आणि या विश्वाला काकडा दिला. काहींना आकडा माहिती पण काकडा माहिती. आमचा युट्यूब वाला दादा आपला कीर्तन करता बरं का. आमचा आजू दादा असं बोलवलंय हसू येतं. काहींना आकडा माहिती म्हणा बाबा काकडा माहिती. एक जण म्हणाला हरिपाठ म्हणजे काय आहे. अरे महाराष्ट्रात संतांच्या मातीत जन्माला येऊन तुला हरिपाठ माहित नाही. महाराज काय म्हणलं आकडा माहिती आम्हाला काकडा माहित नाही. काकडा जरी माहित नसला पण आदर तर पाहिजे ना. एका गावात गेलो असा सुंदर काकडा चालू होता. उठा जागे बागे आता
म्हणलं काय सुंदर काकडा चालू आहे. एकदा म्हणाला फाशी आली त्या काकड्यावाल्याला, ही डोकुटडी इकडे पण वाटतं. फाशी आली त्या काकड्यावाल्याला. म्हणलं झालं काय? अहो सकाळी सकाळी साखर झोप असते आणि वरून म्हणतात उठा जागेवर रे आता. अरे ज्याच्या जीवनात काकडा नाही, ज्याच्या जीवनात हरिपाठ नाही, ज्याच्या जीवनात कधी देशाप्रती संप्रदायाप्रती समर्पण नाही, जे पाय कधी आळंदीला चालत नाही, जे पाय कधी मढीला चालत नाही, जे कधी देऊला चालत नाही, वारीत चालत नाही, देशात कधी सप्त्यात पंगत नाही, कधी वारकऱ्याचं दर्शन नाही, समजून घ्यायचं एखाद्याचं 100 एकर रान आहे पण ते पडित आहे. तसं ज्याच्या जीवनात हरिभक्ती नाही, देशभक्ती नाही, त्याचं जीवन हे पडित राहण्यासारखंच आहे. हरि विना जन्म नरकाची पैजाना, हरि विना जन्म नरकाची पैजाना, हरि विना जन्म नरकाची पैजाना, हरि विना जन्म नरकाची पैजाना. यमाचा पाहुणा प्राणी वा 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 प्राणी होय, सूरज आवाज प्राणी होय. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. यमाचा पाहुणा प्राणी होय, वा वा प्राणी होय, प्राणी होय. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे हेच होतं हे दगड फेकणार हे बाळ. नाही तेच दोन्ही तेच होतं. वा वा धन्यवाद. कसं भाव भक्तिमय वातावरण आहे. एकदा जोरात टाळी वाजवा. वा सगळ्यात महत्वाचा घोटेकर सर बसलेले वाटते तिकडे. हा वा महाराज. नाही तर बऱ्याच ठिकाणी भला मोठा मांडव आणि त्याच्यात 5च पांडव. मांडव कस भरलेला. वातावरण सुद्धा शांतता. महाराज काय उभा राहण्याकरता घुंगडी एका ठिकाणी गोधडीच होती आणि ती चुकून फाटलेली होती. तिच्यात पाय अडकला माझा. आणि तिकून प्रमाण देणार तर बांध पाहिजे ना. तिकून प्रमाण दिला. माझी गोंधळी झाली जुनी. त्याच्या पुढचा इलावो धुवून आणा कोणी. तिकडचे ते म्हणाले इलावो घेऊन जा ना कोणी. म्हणलं ती गोधडी राहून द्या, पाकिट राहू द्या, पाय तेवढा मोकळा करा. इथं गोड भक्तिमय वातावरण आहे. भक्तिमय वातावरण आहे महाराज. विठ्ठल अभंग ज्यांचा आहे ते भक्त शिरोमणी नामदेव महाराज आहे. नामदेव महाराज आहे. महाराष्ट्रापासून तर पंजाब पर्यंत वारकरी संप्रदाय नेला ते नामदेव महाराज आहे. बळाच सोनियाल ससरी अकाल. वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु. पंजाब पर्यंत वारकरी संप्रदाय नेला. पंजाब मध्ये ही भाषा चालते. आ गए बाबाजी हरी नाम लेकर थारी. वाहे गुरु 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 वाहे गुरु. बड़ा सोनियाल ससरी अकाल. वाहे गुरु का खालसा वाहे गुरु की फतेह फतेह. सगळं भांडवल थोडं थोडं ठेवा लागतं मला. कर्नाटकामध्ये गेल्यानंतर तिकडे कानडीच भाषा चालते. सुळो सुळो नि ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಸುಳೋ. कानडी भाषा आहे ती. सुळो सुळो नि ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಸುಳೋ. ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಏನು दिकेंद होती वळदू वळदू. भानुभाऊ पडतं बरं कधी. श्री गुरु आयु कृष्णा मणिपुर वर्णा. कानडी भाषा बरं का. श्री गुरु आयु कृष्णा मणिपुर वर्णा. श्री नायका राधा हृदय दायका. कन्येने कानोना. आवडलं तर टाळी द्या. कन्येने कानोना कारुण्य रूपन कानोना. हिंदा त्यांना स्वर आवडले शब्द नाही कळले. श्री गुरु आय कृष्णा मणिपुर वर्णा. श्री नायका राधा हृदय दायका. कन्येने कानोना कारुण्य रूपन कानोना. हिंदा दवनांतरी कुंडन मुकुलोना. सारंग धन्यवाद. कानडी भाषा तुम्ही वाजवते. धन्यवाद. आणि सगळं पट्टीत चालू आहे भानुभाऊ. कोणत्या काळी दोनच्या पट्टीत चालू आहे. काहींना पट्टीच माहित नाही. हे पट्टीत चालू आहे काळी दोनच्या.
एका ठिकाणी आवाज ऐकला, म्हणलं वा काय आवाज आहे, कोणत्या पट्टीत चालू आहे? ते म्हणाले सध्या हे झोपडपट्टीत चालू आहे. पट्टी ती नाही ना, काळी काळी दोनची. वा सगळं भांडवल ठेवावं लागतं. पंजाब पर्यंत संप्रदाय नेला आणि तिथल्या काही उग्रवाद्यांनी महाराजांना अडवलं. भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना त्यांच्या मानेवर तलवारी ठेवल्या. पण कट्टार वयाच्या 5व्या वर्षी त्या महात्म्यानं भगवंताला हातानं नैवेद्य खाऊ घातला. काय ताकद असेल, त्या उग्रवाद्यांच्या तलवारी बोटल्या आणि त्यांनी नामदेव महाराजांचे पाय धरून नामदेव महाराजांच्या हातून माळा घातल्या. आणि नामदेव महाराजांचा अधिकार 14 माणसं होती घरी. किती? नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी 14 जगस्मरती हरी, 14 जगस्मरती हरी, ज्ञानूदादा 14 माणसं होती आणि अख्खेची अख्खे 14 माणसं घरातली काकडा करत होती. नाही तर आपल्या जीवनात असं आहे, आमच्या जीवनात दुष्काळ आहे. निम्या रात्री गेल्यानंतर म्हणतात आलं वाटतं कीर्तन. एवढा दरिद्री मी नाही, मी समृद्ध आहे महाराज. पण आज 14 माणसं हरीचं स्मरण करायचे. नाव सुद्धा अशी होती, राजाई गोनाई दोघी सासू सुनाय, अबाई बहिणी वेडी पिसिती जनी नाम नाम याची गंगा. काय म्हणते नी पिढा आणलीच कशाला इथं? ये बंडोबाचा तडा काय? बंडोबाच्या चाली त्याच्या होत्या. होय होय बालक वैकुंठवासी बंडोबा गोळे गावकर आळंदीत. आळंदीत असं बंडोबाची सेवा आम्ही केलेली आहे आणि जवळ बसून त्यांच्या भजनात पेटी सुद्धा वाजवण्याचा योग माझा आलेला आहे. हाय होय होय बालकरी, आय पाहे पाहे रे पंढरी, आय पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, आय काय करावी साधने. बाबासाहेब माना नाही तर न माना, संगीताबद्दल आदरच पाहिजे. आपण एक सांगितलं का लोक दुसरंच ऐकतात. एकाला विचारलं स्वर इतका सुंदर लागण्याकरता घासावी लागते. तो म्हणाला दिवसभर घासली पण स्वर लागला नाही. म्हणलं केलं काय? म्हणतो खडकावर पाठ घासली. संगीत शब्दातला गी शब्द काढला तर मागे शिल्लक राहतो शब्द संत. संगीत शब्दातला त काढला मागे शिल्लक राहतो शब्द संगीत. मित्र संगीत शब्दातला स काढला मागे शिल्लक राहतं गीत. असा आहे संगीत. एकाला विचारलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ढस ढस गळ्यात पडून रडायला लागला. म्हणलं रडण्याचं कारण आहे. मी सहज भावनेने विचारलं आवाज एवढा गोड, संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? महाराज दुःखावरच्या खपल्या काढूच नाही. म्हणलं सहज विचारलं सांगा संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाव घेऊ नका तिचं. म्हणलं झालं काय? महिन्याभरापासून रुसून गेली, आलीच नाही ना. अरे ती नाही ना संगीता. त्या काळात ज्ञानोबरायांनी चाल म्हणावी आणि काय कोणाची छाती मागा म्हणण्याची. वा नामदेव महाराज ते नामदेव महाराज बंडोबाचा बाज इथून चाललं होतं बास. आणि मग कट्टर पांडुरंगाचे भक्त रामदेव महाराज. आमचा विठ्ठल प्रचंड इतर न पाहू देवा
नामदेवाचे तोंड हा कट्टर आज आदिनाथाला का वंदन केलं नामा म्हणे खेचर पायी नामा म्हणे खेचर पायी नामा म्हणे खेचर पायी नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वटाई ओळखी झाली सर्वटाई ओळखी झाली सर्वटाई झाली सर्वटाई ओळखी झाले सर्वटाई ओळखी झाले सर्वटाई ओळखी झाले सर्वटाई ओळखी झाले सर्वटाई औंढ्या नागनाथाच्या ठिकाणी श्री गुरूंची कृपा झाली ओळखी झाली सर्वठाई आणि बस भगवान शिव आणि भगवान पांडुरंग काही वेगळे आहे म्हणून आदिनाथाला वारकरी संप्रदायाचा उगम जिथून आहे तिथून वंदन करायला सुरुवात केली अभंगाच्या पहिल्या चरणात आदिनाथ उमा मचिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मचिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मचिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मचिंद्र गोरक्ष आदिनाथ मचिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मचिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मचिंद्र गोरक्ष आदिनाथ मंडळी आहे ना बाबासाहेब महाराज शांताराम भाऊ भानू भाऊ ही सगळी मंडळी वारकरी मंडळी आहे एखाद्या अलंकारानं आवाज घासला मग चाली म्हणता येतील असं नाही नैसर्गिक या बिचाऱ्यांना अंग आहे जोरात टाळी झाली गोड 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 लय गोड तुझी बाळी दिसली पाहिजे तू पुढं होता बॉस नाथ पण ती दिसतो अक्षयनाथ अभंगाच्या पहिल्या त्याला आदिनाथ उमा आदिनाथ भगवान शंकर वा आपण म्हणतो ना अभंग अय आदिनाथ गोर सकळ सिद्धम आदिनाथ गोर सकळ सिद्धम रंगलं ना बाबा इथं 11 वाजतील आणि उद्या म्हणतील गायनातच टाइमपास केला महाराजांनी आदिनाथ शब्द आदिनाथ म्हणजे मालक आदिनाथापासून आदिश शब्द आहे आणि आदिश पासून आदेश शब्द आहे नाथपंथी एकमेकाला भेटले म्हणतात आदेश आणि वारकरी एकमेकाला भेटले काय म्हणतात जय हरी आणि बिन माळकरी एकमेकाला भेटले अनाथ तंबाखूची पुडी पुडी महाराज आदिनाथ आज लॉजिक आहे महाराज आदेश वा आदेश शब्द आदिनाथ गुरु सकळ हा प्रत्येक नाथांनी शिष्य तयार केले काहींनी 9 केले काहींनी 8 केले काहींनी 11 केले काहींनी 12 केले अशी बेरीज 84 आहे हा सगळ्यां 84 सिद्धांचे गुरु भगवान आदिनाथ आहे आदिनाथ गुरु आणि गुरूंशिवाय काय आहे मला ना गुरूंची कृपा झाली तर इतरांना मोजतच कोण हा इतरांचा लेखा कोण करी मृदुंग वादक मृदुंग वाजवतो वेळेवर बोल आठवण्याकरता कोणाची कृपा गुरूंची कृपा रागदारी गातात राग रंगण्याकरता गुरूंची कृपा कीर्तनकार बोलतो अभद्र शब्द मुखातून निघू नये गुरूंची कृपा असले इतरांना मोजतच कोण महाराज पण काही काही असे असतात काही एक पाकवाद्या म्हणाला आपल्या गुरुजींना फक्त आपल्या पुढे येऊन दाखवा इथला नाही बरं का देव पिल्लू नाही भारी गुरु ते गुरु असतात नाही तर पैलवान गाजलेला गावठीच पैलवान होता गावठी पण असा तरबेज धावपेजात महाराष्ट्र केसरी पदवी मिळाली गावकरी म्हणाले असं कुठं चालत असतं का अहो गावातला मुलगा
महाराष्ट्र केसरी झाला, वर्गणी करा आणि चांदीची गदा भेट द्या. त्याला दिली, हत्तीवर त्याची मिरवणूक काढली, मोठा गावाला पंगत दिली. आता त्याचा आणि बिचाऱ्याचा माईकचा काय संबंध आहे? काही काही शहाणे म्हणाले त्यांच्या पुढे माईक द्या आणि त्यांना वाटचाल कशी झाली ते विचारा, मनोगत व्यक्त करा. त्याच्या पुढे माईक दिला, तो म्हणाला सगळ्यांची जिरवली, फक्त गुरुजींची राहिली. एकदा गुरुजींची माझी होऊन द्या कुस्ती. गुरुजी म्हणाले ते बळ राहिलं का आता, बारीक तब्येत, गुरुजींची वय झालेलं. गावकऱ्यांनो एकदा गुरुजीची माझी होऊनच द्या. पण गुरुजी ते गुरुजी असतात. भानुदादा जसे तालाचे प्रकारे तसे पैलवानकी धावाचे प्रकारे, हात मुरड, बैठक डंकी, झडप कोचा कसोटा, चक्री कसोटा, दुम दस्ती नाकपेज, दंत मुरड भुट्टा आवळा, बोळी चाटी तबल बागडी पाठ पेच उडाव, असे कलाजंग, असे 58 पेच मला पाठ आहे. फक्त काही म्हणतील आळंदीला होते का कोल्हापूरला होते, त्या मानागडीत पडू नका बस. आणि मग गुरुजी बारीक वय झालेला, पण गुरुजी ते गुरुजी. आणि हा लट्ट पैलवान उतरला. पहिल्या सलामीत गुरुजींना कलाजंग नावाचा असा दाव मारला, चारी मुंड्या चित पाडला. फोपाटात गावकऱ्यांनी टाळी वाजवली, वा गुरुजी. अजून ते बळ गेलेलं नाही. हे फोपाट्यातून उठून म्हणतो, गुरुजी सगळे शिकवले, मग हा का ठेवला? गुरुजी म्हणाले, भावड्या तो आजच्या दिवसासाठी ठेवला होता. गुरुजी ते गुरुजी असतात. मला नाद करायचा नाही गुरूंचा. गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट है जमघाट. सगळ्या सिद्धांचे गुरु भगवान आदिनाथ आहे. आणि एवढे सिद्ध आहे, सनत कुमार सिद्ध, विरूपाक्ष सिद्ध, मीननाथ सिद्ध, मार्कंडे सिद्ध, सनक सिद्ध, सनातन सिद्ध, ज्वरेंद्र सिद्ध, शृंगेरी सिद्ध, कानिपनाथ सिद्ध, टिंटीनाथ सिद्ध, 10 सिद्ध, 5 सिद्ध, याज्ञवल्क्य सिद्ध, मंजुनाथ सिद्ध, तारानाथ सिद्ध, शबरनाथ सिद्ध, सिद्धासननाथ सिद्ध, कालनाथ सिद्ध, प्रभुदेवनाथ सिद्ध, नारदेवनाथ सिद्ध, गौरियानाथ सिद्ध, 20 मेरू सिद्ध, नागार्जुन सिद्ध, वीरनाथ सिद्ध, धंधुकारनाथ सिद्ध, सारस्वतनाथ सिद्ध, बिरबंकनाथ सिद्ध, सनंदनाथ सिद्ध, गेला रावणनाथ सिद्ध, घोडा चोलियानाथ सिद्ध, अडबंगनाथ सिद्ध, सुखदेवनाथ सिद्ध, प्रकाशनाथ सिद्ध, ओगडनाथ सिद्ध, मल्लिकानाथ सिद्ध, गौरनाथ सिद्ध, माणिकनाथ सिद्ध, जंबनाथ सिद्ध, खेचरनाथ सिद्ध, सुरजनाथ सिद्ध, हवईनाथ सिद्ध, दर्यानाथ सिद्ध, सिद्ध बुद्धनाथ सिद्ध, अल्लमनाथ सिद्ध, धीरनाथ सिद्ध, लंकानाथ सिद्ध, भद्रनाथ सिद्ध, 60 गरीबनाथ सिद्ध, बालकनाथ सिद्ध, सुरानंदनाथ सिद्ध, भरतृहरिनाथ सिद्ध, गोरखनाथ सिद्ध, कायानाथ सिद्ध, प्रौढनाथ सिद्ध, भूचरनाथ सिद्ध, गैनीनाथ सिद्ध, निवृत्तीनाथ सिद्ध. 70 दम घेऊ का थोडा? एका तरवे माऊली ज्ञानेश्वरनाथ सिद्ध, साईरावनाथ सिद्ध, श्रुतयनाथ सिद्ध, भगैनाथ सिद्ध, मनसैनाथ सिद्ध, ब्रह्मैनाथ सिद्ध, नरमैनाथ सिद्ध, काकचंडीनाथ सिद्ध, बालगुंदाईनाथ सिद्ध, ऐंशी काकचंडीनाथ सिद्ध, बालगुंदाईनाथ सिद्ध, 81 देवनाथ सिद्ध, 84 झाले तर टाळी द्यायच्या. 81 देवनाथ सिद्ध, 82 गोपालनाथ सिद्ध, 83 एकनाथ सिद्ध, 84 सिद्ध पिपलानाथ सिद्ध. आखेचे आखे कुठं जमतात? 84 सिद्धांत. वा 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 वा. 84 सिद्धांत. जय हो. 84 सिद्धांत. जिंदा बेटी मेरा. 84 सिद्धांत. जिंदा बेटी मेरा. तो सुखाचा. वा वा वा. बाबड्या नाव काय तुझं? ओ माना. वा वा, छान छान, टाळी वाजवा. गोड वा. त्याला जरा ते आगाऊपणा करतो, त्याला सांगा माझ्याशी आगाऊपणा करू नका. तो मला पण आडवी थांब मला. गोडे लय गोडे लय गोडे प्रेमा दो हरी भाऊ. तो काय आमचा भैया काय वेगळा आहे का? लय गोड. आदिनाथ म्हणून आदिनाथ, आदिनाथ भगवान शंकर आहे. वा
जगाची माता पार्वती आई जगत जननी उमा आहे आणि यांच्या संवादातून उगम आहे संप्रदायाचा. हाय आदिनाथापासून हे परंपरा आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. एमपी मध्ये कावड उचलतात. हे भोले शंभू पधारो, हे भोले. एमपी मध्ये बरं का 12 ज्योतिर्लिंग आहे. सोरटी सोमनाथ, श्रीशैल्य, मल्लिकार्जुन, ओमकारेश्वर, महाकाळेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकराज, काशी विश्वनाथ, औंढ्या, नागनाथ, परळी, वैजनाथ, रामेश्वर आणि कृष्णेश्वर. सगळ्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये सगळे देवाचीच रूप आहे. पण सगळ्यात जास्त ऊर्जा कुठून मिळते तर उज्जैनचा महाकाळ आहे. धन्यवाद. इकडचे तसेच बसले, वाजवलीच नाही टाळी त्यांनी. उज्जैनचा महाकाल भस्म आरती देवाला. सगळे नाथपंथी सगळ्यांचं असं म्हणणं आहे ऊर्जा महाकाल देतो. वा. आणि काळाच्या बाबतीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणाला नाही. एखाद्यानं यम पाश टाकला आणि यम कोणाला उचलून नेत असेल तर फक्त जगाच्या मातीवर 2च असे आहे. एक हरिभक्तात ताकद आहे आणि दुसऱ्या भगवान महाकालात ताकद आहे की यमालाही थांबवण्याची. महाराज काल अकाल व मरे जो कर्म करे चंडाल का, अकाल वो मरे जो कर्म करे चंडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. आदिनाथ चल कावड़िया, चल कावड़िया, चल कावड़िया, चल कावड़ा उठा, चल कावड़िया, चल कावड़ा उठा, चल कावड़िया, चल कावड़ा उठा. पुढच्या कीर्तनात बरोबर करून दे. पुढच्या कीर्तनात बरोबर होईल. चल कावड़िया, चल कावड़ उठा, अच्छे पल देंगे भोले बाबा. जय हो भोलेनाथ, जय जय भोले भंडारी, तेरी है महिमा सबसे है न्यारी. चल कावड़िया, चल कावड़िया, चल कावड़िया, चल कावड़ उठा. बोल बजरंग भोलेनाथ की जय म्हणा. आदिनाथ, आदिनाथ, आदिनाथ उमा मचिंद्र, आदिनाथ उमा, आदिमाया शक्ती उमा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंद जननी, कात्यायनी, काळरात्री, महागौरी, शक्ती सिद्धिदात्री श्री शंकरी. तिचे 51 शक्तीपीठ आहे. ते सगळे मला पाठ आहे, यांना माहित आहे. पण एकाच कीर्तनात कशी एवढे वसूल करायचे. त्याच्यातले महाराष्ट्रात 3.5 आहे. 1 तुळजापूर, 2 माहूरगड, 3 कोल्हापूर आणि अर्धा वणीची सप्तशृंगी आई. आपल्या घरात सुद्धा 3.5 शक्तीपीठ आहे. पहिलं शक्तीपीठ आई, दुसरं शक्तीपीठ बहीण आहे, तिसरं शक्तीपीठ स्वतःची पत्नी आहे आणि अर्ध शक्तीपीठ घरातली लेक आहे. काय आहे? घरातली लेक आहे. त्या जगात जननी भवानीचा असा जय जयकार आहे. उदोगे अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदोगे अंबाबाई माझे तुळजापूर. वर हात उभे राहा, उभे राहा बाळा, उभे राहा. जिला मान दिल्याशिवाय कुठल्याही मराठ्याच्या घरात वरण आणि पुरण शिजत नाही. ती जगाची जननी जगत जननी आदिमाया. बाळांनो उभे राहा, उभे राहा. आदिमाया. हे उदोगी अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदोगी अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई माझे तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई माझे माहूरगडचे आई, तुळजापूरचे आई माझे माहूरगडचे आई, उदोगी अंबाबाई माझे मांढरगडचे आई, उदोगी अंबाबाई माझे मांढरगडचे जी आदिमाया. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला प्रसन्न झाले. जी शिवबा राजाच्या तलवारीत प्रगट होती ती आदिमाया. आदि शक्ती शिवाय काय आहे? रणात उतरायचंय प्रभू रामचंद्रजींना. प्रभू तसा कोणी आहे आणि युद्धाला उतरायचंय तमगुण हवा. काली भद्रकालीची उपासना केली.
आणि 16व्या शतकातील भवानी मालवानीची प्रकट होती ती साक्षात जगतजननी तुळजा भवानी उदोंगांबा बाई माझ्या तुळजापूरची आई उदगांबा बाई माझ्या तुळजापूरची आई माझ्या तुळजापूरची आई माझ्या तुळजापूरची आई माझ्या तुळजापूरची आई हे उदोंगांबा बाई माझ्या तुळजापूरची आई हा उदगांबा बाई माझ्या तुळजापूरची आई जगतजननी तुळजा भवानी की या लेकरांकरता जोरात टाळी वाजवा. काय सुंदर फुलं टाकले. वा वा धन्यवाद. आणि सुंदर या आदिशक्ती आदिमायेच्या रूपात आहे. या माऊल्यांचे सुद्धा रूप होतात. हे सुद्धा शक्तीची उपमा आहे आणि देवीची उपमा आहे माता माऊल्यांना. देवीची एक जण पेट्रोल भरायला गेलं महाराज. देवीची उपमा आहे माता माऊल्यांना. एक जण पेट्रोल जोडीनं गेलं पेट्रोल भरायला पण त्या माऊलीला 20 फूट लांब उभं केलं होतं आणि पेट्रोल भरायला एकटा गेला तिकडे गेला पेट्रोल भरून आला. मग ती माऊली म्हणाली मला का नेलं नाही त्या पंपाजवळ. तो म्हणाला वाच तिथं लिहिलं इथं ज्वलनशील पदार्थ आणू नये. ज्वलनशील पदार्थ ज्वालामुखीचं रूप आहे आणि हिंदूंची दैवतच अशी आहे. हिंदूंची दैवत काय आहे. एक आमची ज्वालामुखी आहे. जय ज्वाला मा जय ज्वाला मा. बस खडकात ज्योत आहे मातेची. अमरदास महाराज मला बस म्हणण्याची सवय तुम्ही नका थांबत जाऊ बरं का. मला सवय ज्वालामुखी देवी खडकातून प्रकट झालेली आहे. ज्योत काय हिंदूंची दैवत आहे. महाराज अकबराला बातमी कळाली काय दैवत आहे. अरे खडकातून ज्योत आहे मातेची आणि अशा दैवताची परीक्षाच घेतली पाहिजे. नदीचं पाणी वळवलं महाराज. नदीचं पाणी गाभाऱ्यात वळवलं. क्षणभरा करता ज्योत विजली पण नंतर लगेच पाण्यावर ज्योत लागली महाराजा. ही ज्वालामुखी देवीची ताकद आहे. ज्वालामुखी देवीची ताकद अशी अशी दैवत आहे आपल्या हिंदूंची. या मावल्यांना सुद्धा देवीची उपमा आहे. सकाळी काम करत असताना 2च हात काम करतात पण अनेक सारूनही तेच काढतात. घरातले जाळे ते काढतात आणि पतीला हाताखालू नाही. त्यावेळेला ती घरातली माऊली अष्टभुजा आहे. अष्टभुजा आहे. मुलांचा अभ्यास घेत असताना ती घरातली माऊली सरस्वती आहे. पतीचा पगार आल्यानंतर हिशोब घेणारी महालक्ष्मी आहे. सासऱ्यानं वेगळाच पदार्थ सांगायचा मुलांना सांगायचा पतीनं वेगळा. सगळ्यांची रचना पुरवणारी ती अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा आहे आणि पती फक्त तिकून टांगापलटी करून यावा. पती फक्त तिकून पिऊन यावा. त्याच्या मुंडक्यावर बाय देऊन भद्रकाली सुद्धा धनलक्ष्मी धनलक्ष्मी ऐश्वर्य लक्ष्मी वैराग्य लक्ष्मी कडक लक्ष्मी या आहे. महाराज माहेराचे संस्काराचे वैभव घेऊन घरात प्रवेश करते ती वैभव लक्ष्मी. आल्या गेल्याचा मान ठेवून मानपान ठेवून घर भरलेलं ठेवते ती ऐश्वर्य लक्ष्मी. ऐश्वर्य लक्ष्मी संसाराला घराबाहेर पडून संसाराला हातभार लावते ती वीर लक्ष्मी. ती वीर लक्ष्मी महाराज. आणि वंशवाढी करता 9 महिने बाळाला उदरात वाढवते संतान लक्ष्मी. कोण आहे ती संतान लक्ष्मी आहे. वंशाच्या दिव्यासह पंथीलाही आनंदानं वाढवते ती विजया लक्ष्मी आहे. या युगानुयुग अशा लक्ष्म्या घरात आहे. ती युगानुयुगे नांदती ती आपल्या घरातली ग्रह लक्ष्मी आहे. ती देवीचं स्वरूप आहे. तिला आदिनाथ मचिंद्र गोरक्ष जैनी देवतीस नमन माझे वर हात करून भजन विठोबा. आता इकडे तिकडे मारलं आता मंडप पाडायला तिकडे गेलेलं आहे. दोरी ओढायचं काम चालू आहे. लई चाबरे पोरं. जय 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 वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांची विठोबा रखमाचं भजन आहे. विठोबारी हाय जय जय विठोबा रखमाय विठोबा रखमाय हरी जय जय विठोबा रखमाय विठोबा रखमाय विठोबा रखमाय जय जय विठोबा रखमाय विठोबा रखमाय जय जय विठोबा रखमाय विठोबा रखमाय विठोबा रखमाय विठोबा रखमाय विठोबा रखमाय विठोबा रखमाय विठोबा
विठोबार विठोबार खुमा 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 पुंडलिक वरदा हर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार खुमा धन्यवाद. कीर्तन सौजन्य ज्यांचं होतं ते सकाळी इकडचं वाचू का इकडचं वाचू. श्री अशोक भाऊ मनोहर पाटील घोटेकर आणि इकडचे वाचू श्री रामचंद्र भाऊ महादू घोटेकर. पंगत त्यांची आहे ना, श्री रामचंद्र भाऊंची पंगत आहे. आणि कीर्तन सौजन्य अशोक भाऊ. याच्यातले अशोक भाऊ कोणते? हसा थोडे. धन्यवाद. विठ्ठल 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 अशोक भाऊनी डबल बुक्का लावला मला. सगळं अन्नदात्यांकडे मला जाता आलं नाही, त्यांनाही धन्यवाद. आणि आमच्या अंबादास महाराजांकडे आमच्या सूरज भाऊकडे आम्ही जेवलो. अन्नदान ज्यांचं होतं त्यांनाही धन्यवाद बरं का. अशोक भाऊ नाही धन्यवाद, त्या रामचंद्र भाऊ नाही तेच बरोबर ना, त्यांनाही धन्यवाद. हा आदिनाथ ओमा मच्छिंद्र गोरक्ष गैनी निवृत्तीच नमन माझे. आणि मग परंपरा अशी होती, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. बाबा मच्छिंद्रनाथांनी कान पाडले गोरक्षनाथांचे. जारण मारण उच्चाटन सगळे मंत्र दिले. शैली शिंगी परिधान केलेलं नाथ बाणा, नाथांचा बाणा चिमटा हातात. बाबा मच्छिंद्रनाथांनी कान पाडले गोरक्षनाथांचे. गोरक्षनाथांनी कान पाडले गैनीनाथांचे. गैनीनाथांनी कान पाडले निवृत्तीनाथांचे. आणि निवृत्तीनाथांनी कान पाडले ज्ञानोबरायांचे. माऊली सुद्धा नाथच आहे, असा मान आहे माऊलींचा. शैली शिंगी परिधान केलेले बाबा गुरु एकानच सांगायचं, एका गुरु नाही एका शिष्याला सांगायचं. हा पण पाय धरले माऊलीनं. माऊली म्हणाले दादा द्यायचं एक द्या, मला सर्व जगाला हे वाटायचं आहे. अरे नाथ परंपरेचा नेम वेगळा आहे रे ना ज्ञाना. परंपरा अवघड आहे, पण तुमची कृपा असू द्या हे मला वाटायचं आहे. मग ते जेवढे मंत्र होते का तेवढे रूपांतर केले, ज्ञानेश्वरी जगाला दिली. उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा. केला तर पाय गेला रागाचं नाव जनसमोहिनी. कलावती त्याचा वळचा राग आहे जनसमोहिनी. वास सगळे मोकळे करतो. उघड केलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर सोपान आय मोकाबाई. ज्ञानेश्वर सोपान आय मोकाबाई. ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई. ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई. ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई. ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई. दंडवत पायी दंडवत पायी सोपान माय मुक्ताबाई. ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई.
नटभैरव मला पाठिंबा चांगला आहे मस्त दोन्ही चौकदारांच्या मध्ये मी आहे एका ठिकाणी भजनी कमी होते मी म्हणलं मी पुढे म्हणतो तुम्ही मागून उचला त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी मलाच उचलायला सुरुवात केली वाह ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई व्यक्ती शक्ती संपत्ती नीती विरक्ती भक्ती अनुभूती माऊली आणि माऊलींच्या चाली बाबा महाराज सातारकरांनी म्हणायच्या पाचा दामाचा घोंगडा नसे गेलं ऐश्वर गेलं 2 वर्षापूर्वी वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर फॉरेन कंट्री सुद्धा आजही बाबा महाराजांच्या चाली ऐकल्या जातात पाचा दामाचा घोंगडा उरली मोठते में सेविन गे बाईये कामारी या गोपाळांचे रिजन गे बाईये या गोपाळांचे काय हरिपाठ होता वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांचा अभंग हरिपाठ असते रचिते विश्वास ज्ञान रचिते विश्वास ज्ञान रचिते विश्वास वाजवा गुलाबराव नित्य पाठ करी अधिकारी सर्वता श्री गुरु सप्रेम प्रमण श्री गुरु सप्रेम प्रमण श्री गुरु सप्रेम प्रमण अरे कावळ्या अरे सांग ना पंढरनाथ सांग राम भैरव पहिलं तो के काम शगुन के सांगता है उड़ रे काम तुझे सुनने मन भी न पाओ उड़ रे काम तुझे सुनने मन भी न काय चाली होत्या तुका म्हणे माझे हेची सर्व चूक तुका म्हणे माझे हेची सर्व चूक तुका म्हणे माझे हेची सर्व चूक तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिला मुखाबडी रे पाहिला मुखाबडी रे पाहिला मुखाबडी रे पाहिला मुखाबडी तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर
की ढाल आवडे रंगाला फॉरेनर लोक यायचे पंढरपुरात फॉरेनर आणि म्हणायचे मला पण अभंग म्हणायचा हाय ती त्यांची भाषा मला पण अभंग म्हणायचा हाय आणि बाबा महाराजांनी आवाज काढू द्या हे नारी हरे जय जय राम कृष्ण हे काय कोणी 5 दिन मग चढली असं नाही आळंदीत जो महाप्रसाद खाल्ला ही ती ऊर्जा आहे खिचडी हा अशा चाली म्हणावे बाबा महाराजांनी ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई खेळ मांडी येला बाळ म्हणते ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पायी तयाची चांगावटेश्वर म्हणा तिसरा ज्यांना चांगावटेश्वर आणि मग शेवट सांगावटेश्वर दुसरा राग म्हणा मग पेटीवर आपण सांगता करू म्हणा सांगावटेश्वर विसुमागे जय हो सांगावटेश्वर विसुमागे राग मालकंस वा 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 टाळ वाजवा टाळ वा मारा लावले बरं का बाबासाहेब मला माल कोस रागायला गोडगोडा टाळीवाला बाबासाहेब महाराजांचा आता आजची जी पुण्यतिथी 5 मिनिटं बोलतो लगेच भैरवीला सुरुवात ही लगेच यांचा तळताळ नाही घ्यायचा आपल्याला जास्त आज जी पुण्यतिथी आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आहे टाळी खणखणून पडली पाहिजे या लेकरांनी अशा टाळ्या वाजवल्या बाकीचे कपे असे जोरात टाळी अशी मरतासारखी पडली पाहिजे हर हर दात तिरके टाकता तिरके वाजव चौपट आवाज बारीक बारीक बाळा बारीक छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आग होती आग इंग्रज म्हणायचे डच म्हणायचे सागराची लाट परबडल दामानं लागली परबडल पण शंभू छत्रपतींचा वार नाही एकाच वारात शत्रूच्या घोड्यासह शेंडीवर वार घातल्याबरोबर घोड्याच्या 2 फाकड्या शत्रूचा करणारे पहिले धुरंधर योद्धे ज्या मातीत जन्माला आले त्या मातीचं नाव आहे हिंदुस्थानाची माती आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वय वर्ष 9 वर्ष आग्रा भेटीत गेले आणि औरंगजेबाच्या दरबारात असताना लहानपणापासून अंग असं कसरेलं होतं शंभूराजांचं मल्ल कुस्ती लढण्याकरता आले काय छावा दिसतोय औरंगजेब पाहत राहायचा काय तेज आहे
मल्ल मल्लांशी कुस्ती लढतील. इथं शंभू राजांचा काय संबंध होता? या लेकरा करता ताली वाजवा. सरपटी वाजवलेले अवघड असतं. बादशाची दृष्टी पडता संभाजीवरी, सेवका सांगूनी पाचारी, पाचारूनी आज्ञा करीत कुस्ती खेळण्या. बादशाह म्हणतो सेवकाला जाऊन सांग शिवपुत्र संभाजी बसलेला आहे. लढा देईल का मल्लाशी? तो आला, सेवक आला बादशाचा आणि शंभू राजांच्या कानी लागला. पानेदार नाक, पानेदार डोळे, रुबाबदार. शंभू राजे म्हणतात आम्ही आहोत शिवपुत्र. आम्ही कोण? बादशाची दृष्टी पडता संभाजीवरी, सेवका सांगूनी पाचारी, पाचारूनी आज्ञा करी कुस्ती खेळण्या. ऐकूनी संभाजी निर्भीड म्हणे येथे नाही मल्ल तोडीस तोड, नाही तर मोडली असती खोड फडकी खोड. आम्ही कोण? आम्ही आहोत शिवपुत्र, स्वराज्याचे राजपुत्र, पाचारावा बादशाह पुत्र कुस्ती खेळण्या. आम्ही कोण? आम्ही राजपुत्र आहोत आणि राजपुत्राची कुस्ती राजपुत्राबरोबर झाली पाहिजे. बादशाला म्हणा तुझा शेजाच्या मातीत पाठव, नाही 2-2 हात आणि 4 मुंड्या चित केला तर आम्ही शिवाचे छावे. असे संभाजी महाराज पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट ज्यांनी तयार केलं कुठलेही यंत्रणा नसताना, तो इतिहास शिवपुत्र छत्रपती स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजांचा आहे. शिवबा राजांच्या हाती होती ती तलवार आणि शंभू राजांच्या हाती होता तो जमदाडा. दम घे बाळा, दम घे. पाणी बाळा, पाणी पे माझ्या राजा. पाणी द्या, गुळ द्या, बाकी इथंच ठेवलेला आहे तसं. वा, शिवपुत्र संभाजी राजे. पहिले बुलेट प्रूफ जॅकेट ज्यांनी तयार केलं ते संभाजी राजे आहे. आणि महाराज असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात घडले. दुःख किती, वयाच्या 2ऱ्या वर्षी आई निघून गेली. वयाच्या 2ऱ्या दिवशी 2ऱ्या वर्षी आई निघून गेली. प्रतापगडाच्या रणसंग्रामांच्या वेळेला लाडक्या राणीसाहेब छत्रपती शिवरायांचे निघून गेल्या. आणि जिजामासाहेबांनी पाहिलं गेला आता या लेकराला दूध कोण पाजणार. त्यावेळेला एकीला उठवलं, तू पाजणार. आणि कोणी म्हणाला मला मोहरा द्या, कोणी म्हणाला मला धन द्या, कोणी म्हणाला. त्याच्यात एक माता माऊली उठली, तिचं नाव आहे धाराऊ. ती म्हणाली मला आऊसाहेब धन नको, काही नको, फक्त माझा अमृताचा मी जर काही घेतलं या मोबादल्यात तर माझ्या पाण्याला कलंक लागेल. फक्त शंभू राजांना आई म्हटलं का माझे पांग पिटले. दुधावर धाराऊंच्या दुधावर पोसलेला देह शंभू राजांचा. 100 उंची, 6 फुटाच्या वर होती, 6.5 किलोची तलवार हाती. इथं नीट दळणाचा डबा उचलत नाही आपल्याला. शेळी शिरडायला 2-2 माणसं लागतात. आमच्या तिकडे एकाच्या मागे अशी शेळी लागली ना, वलगडून पडलं. पाय असा टांगला होता त्याचा वर, त्याला 2 दगड बांधलेली होती. आणि लोक भेटायला जात नाही, दुःखावरच्या खपल्या काढायला जातात. मग कसं काय जमलं पाटील म्हणाले, असं बिस्किटचे पुढे घेऊन शेळी पिळायला 2-2 माणसं लागतात. जन्माला घालायचे तर असेच घालावे. छावा जन्माला करता बाप सिंह लागतो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महाक्रम पराक्रमी एक ही शंभू राजा था. शरीरात राष्ट्रात धर्म जणू हा शरीरात प्राण, निर्मो हिंदू हृदय अति तीव्र जाण. संभाजी छत्रपती नेंचे वधार्थ लढले, लढता धर्मार्थ देह तेजुनी ध्वजरूप झाले. एवढी वर्ष झाली, अजूनही त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या त्या काय 42 हा जो मास आहे, हा महिना जो आहे तो बलिदान मास म्हणून मानला जातो. हाल केले शंभू राजांचे, हाल केले. एवढ्या भयान यातना होत्या. अंगावरचे कातडे काढले गेले, नख काढले गेले, पण ताटमान अशीच होती. ताटमान शिवपुत्र संभाजीची होती. जी जीभ जगदंब म्हणत आली, जी जीभ हर हर महादेव म्हणत आली, ती जीभ छाटल्या गेली. धर्मवीर गड, ज्याला बहादूर गड आधीचं नाव आहे, तिथं 42 दिवस त्यांचे हलाल केले. आणि मग तुळापूर या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांचा शिरच्छेद झाला. त्यांची तुकडी अशी
तुळापूरच्या घाटावर वडू बुद्रुक या ठिकाणी अशी टाकली, 2 ठिकाणी समाध्या मानल्या जातात त्यांच्या, आणि ते तुकडे पहिले प्रजेनं ईश्वरराजाच्या धाकल्या धन्याचा या प्रेताचा असा अपमान ते चोरून त्यांनी शिवले. ज्यांनी ते शंभूराजांचे तुकडे शिवले आजही त्यांचा आडनाव शिवले आहे. आणि गाठ पडली होती जीवनात सिंहाशी. तो सिंह धावत आला. महाराजांनी तो सिंह आधी खंजरीने अडवला. सपासप वार. आता घायल झालेला सिंह. असं म्हणतात शेर सुनने में मजा आता है, शेर लिखने में मजा आता है, शेर कहने में मजा आता है, लेकिन शेर सामने से आए तो भागने में मजा आता है. इथं बिबट्या एकाला मांजर आडवी गेली, कीर्तनाला झालं नाही ते. मांजर आडवी गेली होती, गेला घरी निघून. लोक म्हणाले आले होते ना कीर्तनाला तुम्ही, म्हणाले ती मांजर नाही आडवी गेली का? आणि असं आडवं गेलेलं आपल्याला अजिबात चालत नाही. असे जन्माला येत नाही, जन्माला घालावे लागतात. सिंहाचे आता पुढचे पाय धरले, धनाम दिसे सिंहाचा खाली आदळवला, हाडाना हाडा त्याची अशी खिळखिळी केली, आणि मग सिंह असा उंच सिंह धरला सिंह, आणि मग असा धरला शंभूराजाने वरचा वर असा जबडा धरला, खाल डाव्या हाताने खालचा जबडा धरला, उभा धरला, आणि इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर जे सुवर्ण अक्षरानं लिहिलेलं गेलं तो क्षण कसा विसरल हिंदुस्थान, कसा विसरल इतिहास. वाजव सरपटी बाळा वर हात सगळे. अद्भुत तो क्षण. आडवा सिंह खिडकीला त्याला मग उभा धरला, डाव्या हाताला वरचा जबडा धरला, उजव्या हाताला खालचा जबडा धरला. सिंहाचा जनावरासारखा ओरडत होता, असे पंजे मारू लागला. शंभूराजांच्या मनगटाला राजपत्री सुवर्णपत्री कवच होती, त्याचे पंजे असे सटकू लागले सिंहाचे, आणि क्षणाचाही विलंब न करता कडाला सिंहाचा चावा. हर हर कोण आवाज निघाला पाहिजे, हर हर. छन्न मुंड भंडासूर भंडिनी उदंड दंड महिषासूर मर्दिनी, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी की. क्षणाचाही विलंब न करता आडवा सिंह फाडून मोकळा गेला. रक्ताची रंगपंचम खेळले स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर संभाजी महाराज. त्यांचा बाणा शाहिराला आवडला. वा सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून जात हीच मर्द मराठ्याची जात. आणि मग गायला गेलं ते गीत. अरे ना ही जात मराठ्याची, जात मराठ्याची. सिंहाच्या जमण्यात घालून हात मोजून जात मराठ्याची, जात मराठ्याची. असे शंभूराजांच्या स्मृतीला अभिवादन करून टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर पायाच्या प्रसादे. जे गुरुवरांची कृपा, जे वाईट आहे ते बुद्धीचा दोष आहे. उदंड आयुष्य भगवान चैतन्य कानिपनाथ महाराज तुम्हाला देव, आणि या तरुणांकरता जोरात टाळी वाजवा. असेच कार्य यांच्या हातून घडत राहू. पायाच्या प्रसादे. जे चांगलं आहे ते गुरुवरांची कृपा आहे, वाईट आहे बुद्धीचा दोष आहे. ज्यांना 8 मुलं असतील मला 7वा समजा, काहींना 7 मुलं असतील 6वा समजा, काहींना 6 मुलं असतील 5वा समजा. ज्यांना 5 मुलं असतील 4था, मुलं नसतील त्यांनी खुशाल मला दत्तक घ्या. झालेली सेवा माऊलीच्या चिन्हे अर्पण करतो. सर्वांना सप्त्याच्या शुभेच्छा आणि उन्हाळ्याच्या सुद्धा शुभेच्छा.
उन्हाळ्याच्या आणि आमच्या महाराज मंडळी करा जोरात टाळी वाजवा आणि ठेवा पेटी इकडे चला वाजू भैरवी 5 मिनिटं वा सांगावटेश्वर विसोबाकेश्वर सांगावटेश्वर विसोबाकेश्वर म्हणा सगळे सांगावटेश्वर युट्यूब वाले धन्यवाद बरं का धन्यवाद सांगावटेश्वर जय हो माझा नमस्कार म्हणे नाव माझा नमस्कार म्हणे नाव माझा नमस्कार म्हणे नाव म्हणे नाम म्हणे नाव म्हणे नाम म्हणे नाम म्हणे ज्ञानेश्वर सोपान ज्ञानेश्वर सोपान माय मुक्तावरे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्तावरे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्तावरे
नावाचा पायी दया दंडवत पायी तयाची ज्ञानेश्वर सोपान ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले